हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला जर्नी ऑफ लवचा एपिसोड नंबर 2 आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत प्रेमात पडताना नेमकं काय होतं. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स व्हेन यू फॉल इन लव्ह. कधी तुमच्यासोबत असं झालंय का मित्रांनो की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. सुरुवातीला फक्त ती एक व्यक्ती असते. तुम्ही तिला पाहता, बोलता आणि मग काही विशेष वाटत नाही, पण हळूहळू काहीतरी तुमच्या मनात बदलायला लागतं. तिचं बोलणं लक्षात राहायला लागतं. ती काय म्हणाली, कशी हसली, तिने काय कपडे घातले होते, या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात राहायला लागतात. तिचा मेसेज आला की आपण नकळत स्माइल करतो. ती ऑनलाईन आहे का हे पाहावंसं वाटतं आपल्याला. तिच्याशी बोलायचं आपण प्रत्येक वेळेस काही ना काही कारण शोधत असतो. आणि अचानक एक दिवस आपल्याला असं लक्षात येतं की मी हिचा इतका विचार का करतोय. कदाचित आपण प्रेमात पडायला सुरुवात झालेली असते मित्रांनो. पण प्रश्न आहे की नेमकं असं होतं तरी कसं. चला मित्रांनो, आपण आलेलो होतो आपल्या व्हिडिओच्या पार्ट 1 कडे. आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो मित्रांनो, किंवा ती आपल्यासाठी फक्त एक व्यक्ती असते. पण आपण तिच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यायला लागतो. तिचं बोलणं नोटीस करतो. तिचा स्वभाव आपल्याला जाणवायला लागतो. त्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात राहायला लागतात. आणि मग हळूहळू आपण ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो मित्रांनो, तो व्यक्ती हळूहळू आपल्या मनामध्ये जागा घ्यायला लागतो. म्हणून प्रेमाची जी सुरुवात आहे किंवा प्रेमात पडण्याची जी सुरुवात आहे मित्रांनो, ती कधीच मोठ्या क्षणाने होते असं नाहीये. कधी कधी ती एका छोट्या कन्व्हर्सेशनने होते, कधी एका छोट्या स्माइलने किंवा एखाद्या छोट्याशा काळजीने, किंवा फक्त या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे ह्या जाणीवेने ही प्रेमात पडण्याची सुरुवात झालेली असते मित्रांनो. चला मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे. पण इथे अट्रॅक्शन भूमिका घेतं मित्रांनो. म्हणजे अट्रॅक्शन सुद्धा इथे त्याचा एक रोल निभावत असतं. कधी एखाद्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला आवडतो, कधी तिचा कॉन्फिडन्स, कधी तिचं बोलणं, कधी तिचा सेन्स ऑफ ह्युमर, कधी तिची शांतता, आणि कधी कधी कारणही आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपल्याला ते समजत नसतं की ही व्यक्ती मला का आवडते. पण एखादी व्यक्ती आपल्याला इतरांपेक्षा वेगळी वाटते हे अट्रॅक्शन आहे एवढं मात्र नाही. आणि अट्रॅक्शन म्हणजे फक्त फिजिकल अट्रॅक्शन नाही मित्रांनो. आपल्याला एखाद्याची पर्सनॅलिटी आकर्षित करू शकते, त्याची विचार करण्याची पद्धत आकर्षित करू शकते, त्याच्या आवाजाची एनर्जी, किंवा अति त्याच्यासोबत असताना आपल्याला स्वतःबद्दल जी गोष्ट वाटते तेही आपल्याला अट्रॅक्ट करू शकतं मित्रांनो. म्हणून हा व्यक्ती मला दिसायला आवडतो इतकंच म्हणजे फक्त नाहीये. कधी कधी अट्रॅक्शन म्हणजे ह्या व्यक्तीकडे माझं लक्ष पुन्हा पुन्हा का जातंय हे मला समजत नाही. हेच सुद्धा अट्रॅक्शनची पद्धत आहे मित्रांनो. हे पण एक प्रकारचं अट्रॅक्शन आहे. आपल्याला कधी कधी ही गोष्ट लक्षात येत नाही की का आपलं मन त्या व्यक्तीकडे ओढल्या जाते. आपल्या मनात एक हुरहुर लागून असते की ती काय करत असेल, काय चालू असेल, ह्या ज्या गोष्टी होतात दॅट इज अ सॉर्ट ऑफ अट्रॅक्शन मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 कडे. आणि मग एक सुंदर गोष्ट घडते. आपण काय करतो, आपण त्या व्यक्तीला जाणून घ्यायला लागतो. म्हणजे त्या व्यक्तीला आपण समजून घ्यायला लागतो. तिचं चाइल्डहुड काय होतं, तिला काय आवडतं, तिला कशाची भीती वाटते, तिची स्वप्न काय आहेत, ती दुखावली की कशी रिॲक्ट करते. आणि ह्या छोट्या कन्व्हर्सेशन मधून एक कनेक्शन तयार व्हायला चालू होतं मित्रांनो. आणि विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर स्वतःची एखादी व्हल्नरेबल बाजू उघडते ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती मला ट्रस्ट करते. म्हणजे काय मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही गोष्टी अशा असतात ज्या की त्यांना त्रास देत असतात, किंवा ज्या गोष्टींची त्यांना भीती वाटत असते, किंवा त्या गोष्टी ते स्वतःबद्दल कोणाला सांगत नाहीत. पण तेव्हा ती गोष्ट जेव्हा आहे जी की त्या व्यक्तीसाठी खूप अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ती गोष्ट ती व्यक्ती आपल्यासोबत जेव्हा ती व्यक्ती शेअर करते तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, धिस पर्सन ट्रस्ट मी अँड आय एम समवन स्पेशल फॉर दॅट पर्सन. आणि या ट्रस्टमुळेच इमोशनल जो क्लोजनेस आहे, म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या इमोशनली जवळ यायला लागतो. आणि आपण फक्त त्या व्यक्तीला पाहत नसतो मित्रांनो, आपण तिला समजून घ्यायला सुरुवात केलेली असते.
चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे. पण इथे एक खूप स्टबल गोष्ट आहे मित्रांनो. काय, कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीला जितकं ओळखतो ना, त्यापेक्षा जास्त आपण त्या व्यक्तीबद्दल कल्पना करायला लागतो. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपण तेवढं इमॅजिन करायला लागतो. आपण त्याच्या काही चांगल्या क्वालिटीज पाहतो आणि त्या क्वालिटीजच्या आधारावर त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचे एक पूर्ण पिक्चर आपण आपल्या मनामध्ये तयार करतो. ती खरंच तशी आहे का, की आपल्या मनाने तिची एक सुंदर इमेज तयार केलेली आहे? हे आपल्याला नेहमी फरक कधी कळत नाही मित्रांनो. कारण जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होतो, तेव्हा आपण फक्त त्या व्यक्तीला पाहत नसतो, तर आपण त्या व्यक्तीला आपल्या मनातूनही पाहत असतो मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 5 कडे. म्हणून प्रेमात पडताना एक वेगळीच अवस्था येते मित्रांनो. काय, त्या व्यक्तीच्या ज्या गोष्टी संबंधित असतात ना, त्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व मिळायला लागतं. तिचा एक मेसेज, तिचा एक फोन कॉल किंवा त्या व्यक्तीने केलेला एक मेसेज, काळजी घे, आधी ज्याचा काही विशेष अर्थ नव्हता, तोच आता खूप मोठा वाटायला लागतो मित्रांनो. कारण आता त्या शब्दामागे एक व्यक्ती नाही, तर एक भावना जोडल्या गेलेली असते. आणि म्हणूनच प्रेमात पडताना आपलं जग बदलत नाही, पण आपल्या जगातल्या त्या एका व्यक्तीचं जे महत्व असतं, ते महत्व बदललेलं असतं मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे. आणि कदाचित याच ठिकाणी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा मित्रांनो. काय, आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय, की आपल्या मनाने त्या व्यक्तीबद्दल जी इमेज तयार केली आहे, त्या तयार केलेल्या इमेजच्या आपण प्रेमात पडलो? कारण सुरुवातीला आपल्याला त्या व्यक्तीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, सगळं माहीत नसतं. आपल्याकडे काही मोमेंट्स असतात, काही कन्व्हर्सेशन्स असतात, काही एक्सपिरियन्सेस असतात, आणि बाकीची जी जागा आहे ते आपलं मन भरून काढतं. म्हणून प्रेमात पडण्याचा जो अनुभव, खरा अनुभव असतो मित्रांनो, आपल्या अनुभव जो असतो तो खरा असतो. आपल्या ज्या फिलिंग्स असतात त्या खऱ्या असतात मित्रांनो. पण त्या फिलिंग्स मध्ये समोरच्या व्यक्तीचा किती भाग आहे आणि आपल्या कल्पनेचा किती भाग आहे, हे कळायला आपल्याला फार वेळ लागतो, किंवा कधी कधी थोडा वेळ लागतो. म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला त्या व्यक्तीच्या क्वालिटीज आवडतात, मग हळूहळू आपल्याला त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आवडायला लागते, आणि मग आपल्या डोळ्यांसमोर त्या व्यक्तीची जी इमेज असते, ती इमेज आपल्याला अट्रॅक्ट करत असते. पण काही गोष्टी अशा असतात मित्रांनो, ज्या की आपल्याला फार उशिराने कळतात, आणि म्हणूनच आपण हळूहळू त्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला लागतो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 7 कडे. म्हणून प्रेमात पडणं ही क्षणात घडणारी गोष्ट नाहीये मित्रांनो, ते हळूहळू घडतं. आपलं लक्ष जे आहे ते एखाद्या व्यक्तीकडे जातं. म्हणजे काय, आपण त्या व्यक्तीला नोटीस करतो. मग ती कोणत्याही गोष्टीने असो, एखाद्या वेळेस त्या व्यक्तीचा आवाज असो, त्या व्यक्तीची स्माईल असो, त्या व्यक्तीची एखादी ओझरती झलक असो, किंवा काहीतरी एखादा असं घडलेला इन्सिडेंट असो, की त्या गोष्टीमुळे ती व्यक्ती आपल्याला नोटीस झाली किंवा आपल्या नजरेत आली, आणि नंतर मग आपलं माइंड जे आहे त्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागतं. मग काय होतं मित्रांनो, की एक अट्रॅक्शन निर्माण होतं. आता हे अट्रॅक्शन कशामुळे निर्माण होतं, की हे जे मागे मी तुम्हाला सांगितलं, त्या व्यक्तीची आपल्याला भेटलेली एक झलक, तिची स्माईल, तिचा बोलण्यातला कॉन्फिडन्स, किंवा एखादी ओझरती झालेली नजर, ह्या गोष्टींमुळे हे अट्रॅक्शन तयार झालेलं असतं. मग त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीला समजून घ्यायला लागतो. म्हणजे काय, आपण त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, तिच्या हॅबिट्स, त्याच्यानंतर तिच्या बाकीच्या गोष्टी, तिचं डे टू डे लाईफ, ह्या गोष्टींबद्दल आपण माहिती घ्यायला लागतो. मग ह्या गोष्टीमुळे एक कनेक्शन आपल्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये तयार होतं. त्या व्यक्तीशी आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, त्या जोडल्या जातात, आणि हळूहळू ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी राहत नाही, ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी खास बनते, आणि कदाचित इथूनच प्रेमाची जी सुरुवात आहे ती झालेली असते मित्रांनो. पण मित्रांनो, शेवटी मी असंच म्हणेल, की तरीही अजून एक प्रश्न बाकी आहे. काही व्यक्तींकडे आपलं जे अट्रॅक्शन आहे ते इतकं पॉवरफुल का असतं? म्हणजे का त्याच व्यक्तीबद्दल आपल्याला ते एवढं अट्रॅक्शन का वाटत असतं? याच व्यक्तीबद्दल आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, त्याच व्यक्तीबद्दल आपलं जे पोझिशन आहे, ते एवढं पॉवरफुल का असतं? काही लोक आपल्याला इतकं आकर्षित का करतात, आणि काही लोक आपल्याला बिलकुलच आकर्षित करत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या समोर जरी आली, तरी आपण त्या व्यक्तीला पाहून न पाहिल्यासारखं करतो. पण
जी व्यक्ती बद्दल आपल्याला अट्रॅक्शन असते किंवा फिलिंग्स असतात, ती व्यक्ती आपल्याला समोर जर आली तर एकदम आपलं मूड, आपलं वागणं बोलणं, आपल्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी अचानक बदलतात मित्रांनो. आता हे त्यांच्या लुक्समुळे होतं, त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे होतं, की आपल्या मनात त्यांच्याबद्दल काही वेगळं घडत असतं. अट्रॅक्शन इतकं पॉवरफुल का असतं, हा प्रश्न आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये, जर्नी ऑफ लव्ह एपिसोड नंबर 3. आजच्या पुरतं इतकंच मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिझल्ट. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओमधली कुठली गोष्ट आवडली किंवा तुम्हाला कुठला पॉईंट खटकला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर अप करण्याचा प्रयत्न करेल. समजून तुमच्या गोष्टींना, तुमच्या फिलिंग्सला समजून घेऊन मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं तर ते माझ्यासाठी एक मोटिवेशन असतं मित्रांनो, कारण त्याच मोटिवेशन मधून मी व्हिडिओ बनवत असतो. थँक्यू मित्रांनो.